मी किरण ठाकूर, ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ. आज एक छोटासा अनुभव आपल्या सर्वांसोबत शेअर करते आणि होऊ शकतं आपल्या सर्वांसोबत पण ही घटना घडत असेल, अनुभव येत असेल आपल्या सगळ्यांना. जसं मी 12वी होते आणि 16, 17 किंवा 18 वर्षाचे होते त्या टाईमला महाराजांच्या सानिध्यामध्ये आले. या असं म्हणा की महाराजांनी मला म्हटलं असेल, की "तुला माझ्या सेवेमध्ये यायचं आहे आणि तुला जनतेची सेवा करायची आहे." ठीक आहे. मग मी जेव्हापासून महाराजांच्या सेवेमध्ये लागली, महाराजांना गुरु केलंय मी आणि विचार करायची, की बापरे! महाराजांचे तर शब्द आहेत, की तुम्ही कर्मानुसार चला, अशक्य ही शक्य होणार आपल्यासोबत आणि भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. या सर्व हे जे महाराजांचे शब्द आहेत ना, याची प्रचिती मला येत गेली. पण माझ्यासोबत एक असं घडत गेलं, की जसं आधीच महाराजांनी या माझ्या किस्मतमध्ये लिहिलं असेल, की तू ज्योतिष होणार आहे आणि तू लोकांना प्रॅक्टिकली मदत करणार आहे. मी खूप प्रॅक्टिकली आहे. माझ्याकडे तंत्र-मंत्र चालत नाही. तुम्ही म्हणता ना, की हे ब्लॅक जादू वगैरे हे आहे. बघा, पॉझिटिव्हिटी आहे तर निगेटिव्हिटी सुद्धा आहे. मग मी जेव्हापासून सेवेमध्ये आली, या असं म्हणा, की माझ्या आई स्वभाव असा आहे, की ती कोणालाही मदत करतात. ते हा विचार करत नाही, की हा परत पैसे करेल की नाही, काय होणार, काय नाही. तर तोच गुण माझ्यामध्ये आहे. मी जेव्हापासून सेवेमध्ये आली ना, कोणीही मला भेटो, जो दुःखी असेल तो माझ्याकडे येतो. आणि होऊ शकतं आधी त्याने ईश्वराकडे प्रार्थना केली असेल, की माझं हे काम झालं पाहिजे. ते फिरून येतात, माझ्या जवळचे फ्रेंड सर्कल म्हणा, नातेवाईक म्हणा या कोणीही म्हणा. ते फिरतात आणि मग नंतर माझ्याकडे येतात, की माझं हे काम कर. तेव्हा माझ्या लक्षात येतं, कारण माझ्या गुरूंनी मला म्हटलं होतं, की जो देवाकडे मागतो त्याला जेव्हा मिळत नाही, तो हारलेला असतो. तो शेवटी तुमच्याकडे येतो आणि तुम्हाला मदत मागतो आशेनी. कारण त्याला तुमच्यामध्ये देव दिसतं. मग मी तेव्हाच विचार केला, की खरंच आपण कोणाला मदत जर करत आहे, तर त्याच्यासाठी आपण देव आहे. म्हणून मी नेहमी सांगत असते, छोटी-मोठी कसलीही मदत असो, सगळ्यांना तुम्ही करा. हा विचार करू नका, हा तर घरचा खूप श्रीमंत आहे, हिने तर माझ्यासोबत असं केलं होतं, हा तर माझा दुश्मन आहे. नाही, तो जेव्हा तुमच्याकडे मदत मागायला येतो ना, तर असं म्हणतात, की तो आधी ईश्वराकडे गेला असेल, खूप जणांकडे गेला असेल, थकला असेल. म्हणजे कोणीही लेडीज असो या जेंट्स. मग ते जेव्हा तुमच्याकडे येतात ना, तर आशेने येतात. बघा, नाही तुम्ही फायनान्शियली पैशांची मदत करत, तर तुम्ही मानसिकरित्या मदत करू शकता समोरच्याला, की बाबा मी तुझ्यासाठी प्रार्थना करते. कधी-कधी दुसऱ्यासाठी सुद्धा प्रार्थना करा. तेव्हा तुम्हाला प्रार्थना स्वतःसाठी करायची गरज नाही. कारण ईश्वर स्वतः साक्षात तिथे बाजूला असतो. म्हणून मी सांगते, की मी रोज म्हणते, की मी देण्याच्या लाईनीमध्ये आहे, मी घेण्याच्या नाही. कारण मी जेव्हा देणं सुरू केलं आहे ना, मला माहिती आहे मला कसलीच कमी नाही. सगळं काही आहे आज माझ्याकडे, है ना? म्हणून सांगत असते, की आपल्याला जर सेवा करायची असेल, तर ही सेवा करा. त्याच्यातच आपले गुरु श्री स्वामी समर्थ महाराज तुमचे जे पण गुरु असतील, ते खूप हॅपी होतील.